मंदिर बांधलेले कुठं? वर मंदिर बांधलेले अच्छा. ग्रामदेवाचं मंदिर इकडे हं. आणि मग हे मंदिर तिथं बांधलेले वरती. तर हे किती 1998. पावसाळ्यामध्ये हे पूर्ण पाणी खाली जाते ना? याच्यावरती 5 फूट पाणी असतं. अच्छा. 7-8 महिने काही दिसतच नाही. हम्म. 8 महिने काही दिसत नाही. 8 महिन्यानंतर खाली दिसत थोडं हं, थोडं. हं. मग इथं असं काही पूजा वगैरे होती का नाही महाशिवरात्री नाही वगैरे? याची पूजा नंतर 8 महिने बंद. 8-9 हम्म. महिने अच्छा. वरती 12 महिने पूजा वर चालू. हं. म्हणजे वरती नवीन बांधलंय का मंदिर? हा, वर बांधलंय. अच्छा. त्याचा जन्म 1998 ला केलेला आहे. हं, हं, हं. आणि याचं काय दुरुस्तीचं काम वगैरे केलं की नाही मंदिर? याचं दुरुस्तीचं काम हे पाहुणा प्रोजेक्ट मध्ये असल्यामुळं हं. गव्हर्नमेंट मान्यता देऊ शकत नाही. त्याचं दुरुस्तीचं वगैरे संवर्धन करायचं का? नाही, आपण करू शकतो. हं. आपल्या बळावरती आपण करू सो शकतो. खर्चा नाही, परवानगी पण मिळू शकत गव्हर्नमेंट काही पैसे देणार नाही याच्यामध्ये. नाही ना, परवानगीच नाही. अच्छा, अच्छा, अच्छा. डॅम हं, हं. करण्यात असताना ते जे बाहेरचे विरगुळे दिसतात ते वीर लोकांचे. हं. म्हणजे सगळे दगड वगैरे दिसतात ते छोटे छोटे, ते कशातले? ह्याच्यात याच मंदिरातले? मंदिराचे एकदम छोटे छोटे आहे ते पण. आणि हे महादेवाचं हे आपलं हे दिसतंय ना नंदी, नंदीचं काय तोडफोड केली की तसंच हे नाही झालं? नाही नाही, ते काय नंदीची तोडफोड केलेली नाही, मोगलाने काय केलेलं नाही. हं. ते पूर्वजात असं आहे. अच्छा. त्याचा असा केने म्हणतात हं. की ते बदलत होते लोक, हं. तर त्यातून रक्त निघाल्यामुळे ते बंद तसंच ठेवलं. अच्छा, ते नंदीचं आहे ते. हा नाही. हं, हं, तो हं. बदलायचं असं लोकांचं चाललं असं पूर्वीच्या कधी ते हं, हं, हं. असं म्हणलेले होते ते की मग ते बदलायला गेले तर ते बरेच ठिकाणी नंदी बनवलेले होते लोकांनी. अच्छा. इथं समोर पण बनवला होता, इथं मागं पण होता, पण ते बदलून नाही गेले. हं, हं, हं. तिथून रक्त निघायला लागलं त्याच्यामुळे मग ते नाही म्हणा. आणि हे इथलंच आहे. हे पिंडी पण दिसतात तिथं खालती नदीच्या इथं, ह्याच्या कडाला पण पिंडी ते आहे. ते विरगुळ असं आहे की ज्या कोणा जीर्ण झालेल्या मूर्ती आहेत हं, हं, हं. ती या मंदिरासमोर आणून ठेवतात. अच्छा, अच्छा, अच्छा. हा, आणि याच्यात जे पट्टी वगैरे मारली बघा याची आपली. हे पट्टी मारली ते एका पार्टीची एक पार्टी होती हं. तुंगीला. अच्छा. तर त्याची ते मुलगी होती त्याची, ती आली होती इथं सहज हं, हं, हं. 5 वर्षापूर्वी 5 मध्ये, अच्छा. 1905 मध्ये. अच्छा. त्यावेळेला आली तिने, ते पाहिले इथे. हं. तर ते तिच्या वडिलाला तिने सांगितलं, पप्पा मला म्हणले मंदिराची दुरुस्ती करायची. अच्छा. लगेच त्याने त्याचे मग कारागीर आणले तिकडून हं, 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 हं. गुजरात वरून, अच्छा. आणि त्या माणसाने इथं ते डागडुगी केली. थोडं म्हणजे बरंच पडलेलं होतं. हं, 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 हं. बरं 3 महिन्यात काय काम होत नाही. हं. मग 3 महिने ती माणसं होती. अच्छा. 1 महिना तर ओलच असायचं. हं. आणि मग त्यानंतर मग ते 3 महिने त्यांनी ते काम थोडंफार केलं. अच्छा. मग हे लोक होतं ते हे होतं त्याचे इंटरलॉकिंग सिस्टीमचे चालुक्य काळातलं नाही हे सगळं. ते चाणक्य काळ. हं, हं. चाणक्य काळातलं हे चालुक्य काळातलं. चाणक्य आणि शक्यतो चाणक्याच्या काळातलं मंदिर असावं अशी या सगळ्यांची म्हणजे गव्हर्नमेंटची पण हे म्हणणं आहे. हेमाडपंथी शैली आणि नाही याची. हे लोकांची मानपणाची त्या काळातलंच होतं हे. पांडवांचा आपण म्हणतो का बा, आता सतत सर्व प्रत्येक माणसाला सांगतो का की पांडव काली, यादव काली म्हणतो, कारण का लांबच म्हटलं पाहिजे ना. हे आपण सांगतो पण चाणक्याच्या काळातलं मंदिर असावं. हं, हं. ज्या वेळेला पूर्वी कुठं राजा होता म्हणतात, अशोक राजा म्हणून शकतो, त्या काळामध्ये ही मंदिरं बांधली गेलेली. सगळी होती. हा, मग त्यातल्यात हे मंदिर असावा. हं, हं, हं. लोकांचं असं भेटीव. हं, हं, हं. आणि शासकीयाने 1800 वर्षाचं संशोधन केलं या दगडाचं, अच्छा. पण ते जास्त आहे. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनी वगैरे केलं नाही का इथं हा, काही केले संशोधन? केले सगळं त्यांचं काय केलं, मत आहे याच्यावर? मागणी केली, सगळं केले. हं, पुरातन खात्याकडे अर्ज गेले. हं. त्याला पिंपरी चिंचवड आयुक्तेला पण दिले, कलेक्टरला पण दिले, हं. तहसीलदारला दिलं. काल प्रांत इथे येऊन गेला.
अच्छा. प्रांत बुधवारी आले होते इथे संध्याकाळी. त्यांनी ती पाणी केली. ही उकरल्यानंतर लगेच त्यांनी आदेश बंद केला ते पाणी माती उकरायचं. अच्छा अच्छा अच्छा. हा, त्यांना मी म्हटलो ही असायची परिस्थिती आहे. तर मी म्हणलं उद्याच्या उद्या बंद करतो त्यांचं सगळं. अच्छा, मग ह्याच्यावर मग ते बंद दुरुस्तीवर केलं त्यांनी. दुरुस्तीवर काय चर्चा आहे ह्याच्या म्हणजे जीर्णोद्धार वगैरे? दुरुस्तीवरती चर्चा नाही. पण दगड वगैरे. शासन निर्णय नाही घेणार, फक्त देखभाल ठेवणार, वचक ठेवणार त्यांना. आता ह्याच्यावर कुणाचं वचक आहे म्हणजे लक्ष कुणाचं? ह्याच्या वचक काय इथल्या ग्रामपंचायतीचं अच्छा. आणि ग्रामस्थ ओके. आणि शिवभक्त आणि पुजारी एंटोमेंट ट्रस्टी आहे मी. अच्छा, ट्रस्ट आहे काय? ट्रस्टच्या अंडर आहे का हे ट्रस्टच्या अंदर आहे. अच्छा अच्छा अच्छा. ट्रस्टच्या अंदर असल्याशिवाय ते इथे देखभाल चालणार नाही. 1977 ला ट्रस्ट झालेला आहे आमचा. अच्छा. हा. गुरुजी आणि पिंड कसं म्हणजे पूर्वीपासूनच ही होती का नंतर? आता तुमचं वय तितकंच माझं वय तितकं. आता थोडं उदाहरण घ्या. माझ्या पिढ्यानपिढी जे सांगत आलं तेच आम्ही सांगतोय. याच्या पलीकडला आम्हाला काय सांगून शनी मग तो आम्हाला माफ करणार नाही. जे कोणी काय सांगत असतं त्याचा काय उपयोग नाही. पण जे आहे माझ्या डोळ्याला दिसते, मी जे पाहिलं, जवळजवळ माझं वय झालं आता 70च्या आसपास आहे मी. तर ते जे आहे तेच आहे. कधी वाढ नाही, कधी काय नाही. पण लय मोठं मंदिर होतं. तिथूनच माणूस आतमध्ये येत नव्हता. म्हणजे आमच्या इथली पण येत नव्हती, कारण भ्यायची माणसं आतमध्ये अंधार राहायची, लाईट नसायची, काय नसायचं. 66ला 67ला एकाने अतिरुद्र केलता मारोड्याने. त्या काळामध्ये याला कलर लावला होता, कलर ऑइल पेंट लावला होता. आणि घेरच्या बत्त्या असायच्या, त्या बत्त्या आतून ठेवल्या होत्या. 11 ब्राह्मण होते, त्यांचं 11 रुद्र होते. 11 दिवस येते हे होतं. तो कार्यक्रम तेवढा चांगला मस्त झाला. तो त्यावेळेला बघायला पाहिजे होतं तुम्ही. त्या आतले जी त्यांनी हे केले होते ना ऑइल पेंटनी, आता काय आहे सोनं होतं ते दडलेलं होतं. ते सोशल मीडियाने बाहेर काढलं. हा, आता तुम्हाला आम्हाला कोणाला काढता येईना. आता इथे जे आहेत, इथं 10-25 गाव आहे. आता 25 गावाचं या अंडरमध्ये त्या लोकांनी इथे सहकार्य करायला पाहिजे. इथे काय गव्हर्नमेंटची सुद्धा वाट बघाय नको होती. गव्हर्नमेंट काय करू शकतं? तुम्ही काम करा ना करा, केलं तर तुम्हाला त्याचं खूप प्रोत्साहन देतच आहे. पण तुम्हाला करायचंच नाही तर कसं होईल? आज 52 वर्षे झाली या गोष्टीला. 52 वर्षे पाण्यात आहे. 1973 पासून 52 वर्ष कंप्लीट पाण्यात गेली. त्याच्या आधी होतं का पण वरती? हा, आधीवर होतं. हवा अशी 98 फुटाचा मंदिर होतं. 98 फूट माग बसून तर फूटपर्यंत. जावा तुम्ही जावा ना. 98 फुटाचं मोरो लोखंडी ग्रेड, मोरो लोखंडी ग्रेड ते म्हणजे आपल्या कोणीतरी बांधलं. 4-2 पिढ्याच्या अगोदरच बांधलं. आम्हाला ते पण कळत नाही.